देशमुख कुटुंब खूप श्रीमंत होतं. शहरात त्यांचा मोठा मान होता. मोठा बंगला, व्यवसाय होता. घरात अनेक नोकर चाकर होते. त्यात गीता नावाची महिला काम करत असत. गीता खूप शांत स्वभावाची होती. ती सर्व काम मनापासून करत असत. घरातील सर्वजण तिच्यावर विश्वास पण ठेवत असत, पण काही जण तिला कमी लेखत असत. विशेषत मोठी सून कविता. कविता नेहमी गीताला टोमणे मारत असत. गीता मात्र शांत राहत होती. एका दिवशी मोठी पार्टी होती. अनेक पाहुणे घरी आले होते. गीता सर्वांची सेवा करत होती. तेवढ्यात एक महागडी अंगठी हरवली. संपूर्ण घरात गोंधळ उडाला. सर्वजण अंगठी शोधू लागले. कविताने थेट गीतावर संशय घेतला. गीताला खूप वाईट वाटलं. तिने चोरी नाकारली होती, पण कोणीच तिचं ऐकत नव्हतं. गीता रडत आपल्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी अंगठी सापडली. अंगठी कविताच्याच पर्समध्ये होती. सर्वांना खूप लाज वाटली. कविताने माफी मागितली नाही. गीता पुन्हा काम करू लागली. काही दिवस असेच गेले. एके सकाळी मोठी कार आली. कार पाहून सर्वजण चकित झाले. सूट घातलेले काही लोक उतरले. ते थेट गीताकडे गेले. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. त्या लोकांनी गीताला नमस्कार केला. देशमुख कुटुंब हादरून गेलं. कविता काहीच समजू शकली नाही. तेवढ्यात एक व्यक्ती बोलला, मॅडम, मीटिंगची वेळ झाली. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. गीता मात्र शांत उभी होती. त्यानंतर तिने एक सत्य सांगितलं, जे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वजण गीताकडे पाहत होते. घरात पूर्ण शांतता पसरली. देशमुख कुटुंब गोंधळले होते. गीता हळूच पुढे आली. तिने सर्वांकडे एक नजर टाकली. मग ती शांतपणे बोलू लागली, मी साधी नोकरानी नाही. हे ऐकून सर्वजण दचकले. कविता अवाक होऊन उभी राहिली. देशमुख साहेब काही बोललेच नाहीत. गीता पुढे बोलत राहिली, मी विशाल इस्टेटची मालकीण आहे. सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कोणालाच विश्वास बसत नव्हता. गीता शांतपणे सर्व पाहत होती. तिने काही कागदपत्र बाहेर काढले. ते पाहून सर्वजण चकित झाले. कागद पूर्णपणे खरे होते. गीता खोटं बोलत नव्हती. तिच्याकडे अनेक कंपन्या होत्या. मोठमोठ्या जमिनी तिच्या नावावर होत्या. शहरात अनेक इमारती होत्या. कोट्यवधींची मालमत्ता तिच्याकडे होती. देशमुख कुटुंब थक्क झालं. कविताला स्वतःची लाज वाटली. गीता पुढे एक सत्य सांगू लागली, मी इथे कारणासाठी आले आहे. सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते. माझे वडील इथे काम करत होते. त्यांनी या घराची मदत केली, पण त्यांना कधी सन्मान मिळाला नाही. देशमुख साहेब खाली मान घालून बसले. त्यांना जुनी घटना आठवली. गीता पुढे बोलू लागली, मला सत्य जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी इथे आले होते. मी सर्वांची परीक्षा घेतली. हे ऐकून सर्वजण शांत झाले. गीता सर्वांना समजली होती. कोण कसं वागतं कळत होतं. काहींनी तिला आदर दिला, काहींनी तिचा अपमान केला. कविताचे डोळे भरून आले. तिला स्वतःची चूक समजली होती. गीता तिच्याकडे पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तेवढ्यात आणखी एक धक्का मिळाला. गीता म्हणाली, मी आता अंतिम निर्णय घेणार आहे. हे ऐकून सर्वजण घाबरले. देशमुख कुटुंब तिच्याकडे पाहत राहिलं. तिचा पुढचा निर्णय ऐकण्यासाठी. गीताचं वाक्य ऐकून सर्वजण शांत झाले. घरात तणावाचं वातावरण होतं. देशमुख साहेब चिंतेत पडले. कविताच्या डोळ्यात अश्रू होते. गीता हळूहळू पुढे आली. तिने सर्वांकडे पाहिलं. मग ती शांतपणे बोलली, माझा निर्णय तयार आहे. सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते. गीता पुढे बोलू लागली, आज मी एक सत्य सांगणार आहे. देशमुख साहेब आश्चर्यचकित झाले होते. गीता जुन्या आठवणी सांगू लागली. कधी काळी आम्ही खूप गरीब होतो. 2 वेळचं जेवणही नव्हतं. माझे वडील आजारी होते. आई खूप कष्ट करत होती. तेव्हा देशमुख कुटुंब मदतीला आलं होतं. सर्वजण शांतपणे ऐकत होते. देशमुख साहेबांनी मदत केली. माझ्या वडिलांचा उपचार केला. माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला. आमच्या कुटुंबाला आधार दिला. देशमुख साहेबांना सर्व आठवलं. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. गीता पुढे बोलत राहिली, त्या मदतीमुळे माझं आयुष्य बदललं. मी खूप शिकले. मी व्यवसाय उभा केला. आज मी यशस्वी झाले. सर्वजण भावुक झाले. कविता अश्रू पुसत होती. गीता हसून म्हणाली, मी इथे सूड घ्यायला आले नव्हे, मी ऋण फेडायला आले आहे. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. म्हणून मी नोकरानी बनले. मला त्यांची सेवा करायची होती, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं. देशमुख साहेब रडू लागले. त्यांनी गीताचा हात धरला. बेटा, आम्ही कर्तव्य केलं. गीता हसत म्हणाली, पण मी उपकार विसरले नाही. घरात भावनिक वातावरण तयार होतं. मग गीता एक फाईल घेऊन आली. तिने ती देशमुख साहेबांकडे दिली. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. फाईल मध्ये मोठा प्रकल्प होता.
देशमुख कुटुंबाच्या व्यवसायासाठी मदत होती. कोट्यवधींची गुंतवणूक तयार होती. देशमुख साहेब स्तब्ध झाले. गीता पुढे म्हणाली, माझ्याकडून ही छोटीशी भेट तुमच्या उपकारांसाठी. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. कविताने गीताची माफी मागितली. गीता तिला प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर सर्व बदललं. गीताला घरचा मान मिळाला. गीता तिला मुलीसारखं प्रेम मिळालं. देशमुख कुटुंब आनंदी झालं. गीता उपकारांची परतफेड करून गेली. कारण खरा श्रीमंत तोच असतो जो